नमस्ते विद्यार्थ्यांनो, यापूर्वी आपण आलेख नवोदय प्रवेश परीक्षेसाठी असणारं 12वे प्रकरण आणि त्यामधील पहिले 5 आलेख व त्यावरील 15 प्रश्न पाहिले होते। आज आपण त्यापुढील 6वा आलेख आणि त्यावरील प्रश्न व त्यापुढील सर्व प्रश्न पाहणार आहोत। चला तर पाहूयात। 6वा प्रश्न काय पहा। प्रश्न क्रमांक 6 सोबतच्या स्तंभालेखाच्या निरनिराळ्या वर्षात झालेल्या धान्य उत्पादनाची माहिती दिली आहे। स्तंभालेखाच्या स्वरूपात दिलेली माहिती आहे। मग आपण अगोदर हा स्तंभालेख काय करूयात, निरीक्षण करूयात स्तंभालेखाचा आणि काय काय माहिती दिली ते पाहूया। तर आपण जर पाहिलं तर खालचा एक्स अक्षावर आपल्याला वर्षांची नावं दिलेली आहेत। तिथं वर्ष 1999 2000 पासून ते 2003 2004 पर्यंत वर्षांची नावं दिलेली आहेत। आणि वाय जो अक्ष आहे आपला, त्या अक्षावर धान्य उत्पादन किती झालं ते लाख टनामध्ये दिलेलं आहे। मग आपण यावरून अगोदर आलेखात दिलेली माहिती काढून घेऊयात। चला पाहूयात आलेखात काय काय माहिती दिली। तर पहा, आलेख पाहूया, आलेखावरून माहिती काढूयात। तर या ठिकाणी मी वर्ष लिहिलेलं आहे। मग त्या वर्षावरून आपण आलेखात काय माहिती दिली ते पाहूया। तर 1999 आणि 2000 या वर्षाचा विचार करता इथं पहा, लाख टनामध्ये आहे ही माहिती, म्हणजे 15 लाख टन उत्पादन झालेलं आहे। किती धान्याचं उत्पादन? 15 लाख टन। त्यानंतर आपण पाहूयात पुढील वर्ष 2000 आणि 2001 त्या ठिकाणी किती उत्पादन झालंय? तर 25 लाख टन। 25 लाख टन। त्यानंतर पुढे पाहूयात 2001 2002 मध्ये हा पहा आलेख, या ठिकाणी अंक किती दिसतोय तुम्हाला? 35, म्हणजे 35 लाख टन। त्यानंतर पहा 2002 2003 या वर्षामध्ये पाहिलं तर जास्तीत जास्त उत्पादन झालंय, सर्वात जास्त, कारण या आलेखाची उंची, स्तंभाची उंची जास्त आहे, 50 लाख टन। किती? 50 लाख टन। त्यानंतर शेवटचं वर्ष आहे 2003 2004 या वर्षामध्ये किती उत्पादन झालंय पाहूयात। तर या वर्षामध्ये उत्पादन झालेलं आहे 40 लाख टन। 40 लाख टन अशा प्रकारचं उत्पादन आपल्याला या आलेखावरून आपण माहिती घेतलेली आहे। आता यावरून आपण प्रश्नांची उत्तरे छान लिहू शकतो। चला तर पाहूया प्रश्न काय आहे। प्रश्न बघा, आता आपण प्रश्न पाहूयात। प्रश्न असा आहे, 1999 2000 ते 2003-04 या कालावधीत एकूण किती धान्य उत्पादन झाले? किती धान्य उत्पादन झालंय असं म्हटलेलं आहे। म्हणजे आपल्याला काय करावे लागेल? या सगळ्यांची बेरीज करावी लागेल। करूयात बेरीज। पहा, हा प्रश्न आपण कोणता पाहतो? पहिला प्रश्न याच्यावरचा। तर पहा 0 0 इथं 5 1 5 5 2 10 आणि 5 3 15 हातचा आला 1 4 आणि 1 5 5 आणि 5 10 10 आणि 3 13 आणि 2 15 आणि 1 16 165 आणि ही सगळी माहिती कशामध्ये आहे? लाख टन। 165 लाख टन। मग असं आपल्याला पर्यायामध्ये कुठे पाहायला मिळतंय बघूयात। तर पर्यायामध्ये पाहिल्यानंतर बघा, एला आहे 150 लाख टन, 160 लाख टन, त्यानंतर 165 लाख टन आणि 170 लाख टन। तर काय आलेलं आहे आपलं उत्तर? 165 लाख टन। मग असं कुठं आहे? तर पर्याय क्रमांक सी, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी हे येतं। त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न बाळांनो। प्रश्न पहा, दुसरा प्रश्न या लेखावरचा। आणि काय प्रश्नामध्ये? तर 2000 ते 2001 2001 या वर्षीच्या उत्पादनापेक्षा 2001 2002 या वर्षी उत्पादन किती वाढले? बघा 2001 2001 हे बघा 2001 किती होतं उत्पादन? तर 25 लाख टन। त्यानंतर 2001 2002 या ठिकाणी उत्पादन किती आहे? तर 35 लाख टन। मग वाढलं की नाही?
आपल्याला विचारलंय किती वाढले, तर या 35 मधून आपल्याला काय करावं लागेल, 25 वजा करावं लागेल आणि काय येईल, 10 लाख टन. असं कुठं आहे 10 लाख टन, तर पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 काय आहे प्रश्न पहा. 2003-2004 या वर्षातील उत्पादनापेक्षा 2000-2001 या वर्षातील उत्पादन किती कमी आहे. मग 2003-04 आपण पाहूया. आपण लिहिलेलं आहे 2003-04 किती उत्पादन होतं 2003-04 मध्ये, तर तुमच्या लगेच लक्षात येईल किती होतं उत्पादन, तर 40 लाख टन. 40 लाख टन 2003-04 मध्ये. आणि काय विचारलेलं आपल्याला, या उत्पादनापेक्षा 2000-2001 हे बघा 2000-2001 इथं पण पाहिलं किंवा आपण लिहिलेलं आहे 2000-2001 मध्ये 25 होतं. किती होतं, 25 लाख टन. आपल्याला विचारलंय काय, तर कितीने कमी आहे. कितीने कमी आहे म्हणल्यावर ह्यांची काय करावी लागेल आपल्याला, वजाबाकी केली म्हटल्यानंतर काय होईल, 40 मधून 25 वजा केले तर 15 लाख टन आहे का बघा. 15 लाख टन कुठे, तर पर्याय क्रमांक डी मध्ये आहे 15 लाख टन, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर आपण पुढील 7वा लेख पाहणार आहोत. सोबतच्या स्तंभालेखात वेगवेगळ्या तुकड्यांमधील विद्यार्थ्यांची संख्या दाखवली आहे. आता त्यावर प्रश्न आहेत आपल्याला. त्या अगोदर आपण आलेख पाहूया आणि या ठिकाणी आलेखातील माहिती पण आपण पाहूयात. हे पहा, एक्स अक्षावर तुकड्या दिलेल्या आहेत. एक्स अक्षावर तुकड्या आणि वाय अक्षावर त्या तुकड्यातील विद्यार्थ्यांची संख्या. मग या ठिकाणी मी लिहून घेतलेल्या आहेत तुकड्या 1, 2, 3, 4 आणि 5. या 5 तुकड्यातील विद्यार्थ्यांची संख्या तुम्हाला आलेखामध्ये सांगतो. पहिल्या तुकडीतील विद्यार्थी संख्या किती आहे, 40. हे पहा या ठिकाणी 40 लिहिलेलं आहे. दुसऱ्या तुकडीतील विद्यार्थी संख्या 30. हे पहा इथं 30 लिहिलेलं आहे. तिसऱ्या तुकडीतील विद्यार्थी संख्या आहे 50. हे पहा 50 लिहिलेलं आहे. त्यानंतर चौथ्या तुकडीतील विद्यार्थी संख्या किती आहे, 40. हे पहा 40 आहे. आणि 5व्या तुकडीतील विद्यार्थी संख्या 60 आहे. बाळांनो, हे बघा आलेखाकडं सारखं पाहण्यापेक्षा आपल्याला आलेखातील माहिती अशा पद्धतीने लिहून घ्यायची, म्हणजे प्रश्न सोपे जातात. आता आपण प्रश्न त्यातला पहिला प्रश्न बघूयात या माहितीच्या आधारे, आणि आलेखी आहे सोबत आपल्या. प्रश्न काय आहे तो पाहूयात अगोदर. 7वा प्रश्न बघूयात. बघा, कोणत्या तुकडीतील विद्यार्थ्यांची संख्या दुसऱ्या तुकडीतील विद्यार्थी संख्येच्या निम्मी आहे, निम्मी अर्धी. मग मला सांगा, इथं 40ची दुप्पट कुठं नाही किंवा 40ची निमपट नाही, 30ची दुप्पट आहे, म्हणजे ही निमपट आहे. म्हणजे बघा संबंध येणार आहे ह्या 30 आणि 60चा. मग प्रश्न नीट समजून घ्या. कोणत्या तुकडीतील विद्यार्थ्यांची संख्या दुसऱ्या तुकडीतील विद्यार्थींच्या निम्मी आहे. निम्मी कोणाची आहे, इथली. म्हणजे तुकडी काय आली आपली, 2 नंबरची तुकडी निम्मी आहे. मग असं पर्यायामध्ये बघू आपण 2 नंबरची तुकडी कुठं आहे, तर नक्की आपल्याला कुठं दिसतंय 2 नंबरची तुकडी, पर्याय क्रमांक बी. मग आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया पुढील प्रश्न काय आहे. प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे, कोणत्या 2 तुकड्यामधील विद्यार्थी संख्या समान आहे. समान म्हणजे सारखी. आलेखाचा पण विचार करायला गेलात तुम्ही तर आलेखाची उंची कोणती समान दिसते तुम्हाला लगेच कळेल. हे बघा 40 असलेली आणि 40 असलेली, ही पहिली तुकडी काय, पहिलीच आहे. आणि इथं 4. मग इथं पण पाहिलं मी काढलेल्या माहितीमध्ये तुम्ही, तर समान कुठं दिसतंय आपल्याला, हे 40 आणि इथं 40 आहे. हे पहिलं 40 कोणत्या तुकडीतील आहे, 2 नंबरचा प्रश्न. पहिलं 40 1 नंबर तुकडी आहे आणि हे 40 कुठं आहे, 4 नंबर तुकडी आहे. म्हणजे 1 आणि 4 तुकडी. बघा पर्यायामध्ये आपण पाहूयात. 1 आणि 4 आलं पाहिजे. इथं आहे का 1 आणि 2 आहे, 2 आणि 3 आहे, 2 आणि 4 आहे.
इथं 4 आणि 1, 1 आणि 4 दिलं काय आणि 4 आणि 1 लिहिलं काय सारखंच, म्हणजे आपला पर्याय काय येणार आहे, पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूयात पुढील प्रश्न. बघा प्रश्न काय आहे तो बघा. प्रश्नाचा विचार करता तुमच्या लक्षात येईल प्रश्न काय आहे. हा शेवटचा प्रश्न आहे या आलेखावरचा. 3 प्रश्न आहेत प्रत्येक आलेखावर. 5 तुकड्यामध्ये मिळून एकूण किती विद्यार्थी आहेत. 5 ही माहिती आहे आपल्याकडं. पहिल्या तुकडीत किती आहेत 40, दुसऱ्या तुकडीत किती आहेत 30, तिसऱ्या तुकडीत किती आहेत 50, चौथ्या तुकडीत किती आहेत 40, पाचव्या तुकडीत किती आहेत 60. या सगळ्यांची बेरीज, हे सगळं शून्य. 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 3 18, 18 आणि 4 22, म्हणजे काय आली संख्या 220. मग बघावं लागेल आपल्याला तिसऱ्या प्रश्नाचं 220 कुठं आहे का उत्तर. तर बघा 220 पर्याय क्रमांक बघा ए मध्ये दिसत आहे आपल्याला 220, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर पाहूया 8वा प्रश्न. 8वा आलेख. सोबतच्या स्तंभालेखात एका विशिष्ट दिवसांचे वेगवेगळ्या शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये दिले आहे आणि यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. यावर 2 प्रश्न विचारलेले आहेत. आपण अगोदर आलेखाचं निरीक्षण करूयात आणि तापमान काय आहे ते बघूयात प्रत्येक शहराचं. एक्स अक्षावर आपल्याला गावांची नावं लिहिली आहेत शहरांची. कोणकोणते आहेत पाचगणी, पुणे, चंद्रपूर, माथेरान आणि नाशिक. आणि वाय अक्षावर मात्र त्या दिवशी असणारं तापमान लिहिलेलं आहे अंश सेल्सिअसमध्ये. आपण ते अगोदर तापमान लिहून घेऊयात पाहून. पहिलं शहर आहे पाचगणीचं तापमान किती आहे पाहिलं तर आपल्याला 25 अंश सेल्सिअस दिसत आहे. किती अंश सेल्सिअस 25 पाचगणीचं तापमान. त्यानंतर पुणे शहराचं तापमान पाहूयात आपण. पुण्याचं पाहिलं तर पहा इथं 30 अंश सेल्सिअस आहे. पुण्याचं किती आहे 30 अंश सेल्सिअस. हे बघा अंश सेल्सिअस असं लिहिलं जातं. त्यानंतर पहा चंद्रपूर. चंद्रपूर माहीत आहे आपल्याला विदर्भातला जिल्हा आहे त्यामुळे तापमान तिथं कधी पण जास्तच असतं. 35 अंश सेल्सिअस आहे. किती आहे 35 अंश. त्यानंतर माथेरान पहा. माथेरान या ठिकाणी 25 अंश सेल्सिअस आहे. त्यानंतर नाशिक बघा. नाशिकचं तापमान हे 30 अंश सेल्सिअस आहे. ही माहिती आपण आलेखावरून घेतली आणि अशी माहिती एकदा काढून घेतली का आपल्याला प्रश्नांची उत्तर देणं फार सोपं जात आहे सारखा आलेख पाहण्यापेक्षा. चला पाहूयात आता काय प्रश्न आहे. आलेखावरच आता ही माहिती ठेवतो आणि प्रश्न इकडे ठेवतो. बघा मग तुम्हाला उत्तर आपल्याला सापडू शकतं. बघा पहिला प्रश्न काय बघा. प्रश्न असा आहे की कोणत्या शहराचे तापमान समान आहे. काय अडचण आहे का बघा. ही माहिती असल्यावर आलेख बघण्याची गरज पडते का तुम्हाला. मग समान आहे. समान कुठं दिसतंय बाळांनो 30 आणि इथं पण 30. म्हणजे पहिला प्रश्न जो आहे आपला त्याच्यावरचा त्याचं उत्तर काय येईल कोणत्या शहराचं. तर एक आहे पुणे 30 अंश सेल्सिअस असलेलं आणि दुसरं कोणतं आहे नाशिक. मग या 2 शहरांचं तापमान काय आहे सेम आहे. मग असं कुठं आहे बघा बरं पर्यायामध्ये. पुणे आणि नाशिक लिहिण्यात चूक झाली का आपली. तर पर्यायामध्ये तर मला दिसं नाही गेलंय पुणे आणि नाशिक. तर पहा पुणे आणि नाशिक ह्या दोन्ही शहराचं तापमान किती आहे 30 अंश सेल्सिअस. 30 पर्यायात पाहिलं तर आपल्याला पुणे आणि नाशिक दिसत नाही. मग आणखी कोणाचं तरी सारखं आहे बघा हे 25 आणि 25. कोणते आहेत शहर आहे 25-25चे. तर पाचगणी आणि माथेरान. पाचगणी आणि माथेरान आहे का बघा बरं असं पर्यायात. पाचगणी आणि माथेरान. पाचगणी आणि माथेरान तर कुठं आहे पर्याय क्रमांक सी. या 2 शहराचं पाहिजे ना तापमान सारखं आहे 25 अंश सेल्सिअस आहे यांचं. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं
उत्तर आहे। त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया। दुसरा प्रश्न काय दिलाय त्यांनी आपल्याला विचारलाय, पाचगणी व चंद्रपूरच्या तापमानातील फरक किती? पाचगणी आणि चंद्रपूर। आता बघूयात पाचगणीचं तापमान किती आहे। पाचगणीचं तापमान आहे 25। दुसरा प्रश्न आहे आपला, पाचगणीचं काय तापमान आहे 25। आणि दुसरं काय विचारलंय चंद्रपूर। बघा चंद्रपूर इथं आहे, चंद्रपूरचं तापमान किती आहे 35 अंश सेल्सिअस। मग फरक म्हटलाय म्हणल्यावर 35 वजा 25 किती आला 10 अंश सेल्सिअसचा फरक आहे। कुठं आहे बघा बरं 10 अंश सेल्सिअस, तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी। यानंतर आपण प्रश्न क्रमांक 9 पाहूया। सोबतच्या स्तंभालेखात वेगवेगळ्या 5 शाळांनी एका स्पर्धेत जिंकलेल्या पदकांची संख्या दिली आहे आणि त्यावर प्रश्न आहे, त्याच्यावर 3 प्रश्न विचारलेले आहेत। तर आपण अगोदर आलेखाची माहिती आपण नीट पाहूयात। हे बघा एक्स अक्षावर शाळा, शाळा 1, शाळा 2, शाळा 3, शाळा 4 आणि शाळा 5 शाळेची नावं नाहीत दिली, क्रमांक दिलेला आहे। आणि वाय अक्षावर मात्र जिंकलेल्या पदकांची संख्या 1 2 3 4 5 6 असं लिहिलेलं आहे। मग आपण पाहूयात आता इथं मी शाळा लिहिलेला आहे, शाळा 1 2 3 4 5 आणि जिंकलेल्या पदकाची संख्या आलेखात बघून लिहूया आपण। एक शाळा आहे, शाळा क्रमांक 1, तर पदकांची संख्या आलेखाची उंची स्तंभाची उंची 4 पर्यंत आहे, म्हणजे किती पदक जिंकलेत 4। दुसरी शाळा पाहूयात आपण, शाळा दुसरी उंची पहा 3 पर्यंत, म्हणजे त्या दुसऱ्या शाळेने जिंकलेली पदक आहेत 3। त्यानंतर पाहूया तिसरी शाळा, तर पाहिलं तर 5 पदकं जिंकल्याचं आपल्याला दिसून येत आहे। चौथी शाळा पाहिलं तर बघा या ठिकाणी आपल्याला पुन्हा 4 पदकं जिंकलेली आहे ती शाळा। त्यानंतर 5वी शाळा जर पाहिला आपण तर बघा सगळ्यात उंच स्तंभ दिसतोय आणि सगळ्यात जास्त पदकं पण जिंकलेली दिसत आहेत 6। आता या माहितीवरून आपल्याला प्रश्न सोडवायचे। हे पहा प्रश्न 1 काय आहे बघूया लगेच आपण। कोणत्या शाळेने सर्वात कमी पदके जिंकली आहेत? आता बघा बरं आलेखात बी पाहिलं तुम्ही, आलेख पण आपल्याला दिसतोय, तर मी माहिती काढली ती पण दिसते आहे। ज्या स्तंभाची उंची कमी आहे त्या शाळेनं, मग 3च आहे, मग ती कोणती आहे शाळा क्रमांक 2। कोणता शाळा क्रमांक 2 किती आहेत पदक सर्वात कमी म्हणजे 3। असं कुठं आहे पर्यायामध्ये शाळा क्रमांक 2, तर पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला दिसत आहे, म्हणून पर्याय बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न। बघा प्रश्न काय, शाळांनी जिंकलेल्या एकूण पदकांची संख्या किती म्हटलंय। आपण बघा बरं या ठिकाणी लिहिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला सोपं जाणार आहे। शाळांनी जिंकलेल्या एकूण पदकांची संख्या म्हटलंय, मग बघा 4 आणि 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 3 18, 18 आणि 4 22 पदकं त्या 5 शाळांनी मिळून जिंकलेली आहेत। किती 22। आता 22 आहे का बघा बरं पर्यायामध्ये, तर आपल्याला पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आपल्याला काय दिसत आहे 22 दिसत आहे, म्हणजे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी। यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3 काय आहे प्रश्न पहा, कोणत्या 2 शाळांच्या पदकांची संख्या समान आहे? समान आलेखात पण पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल उंची समान बघावी लागेल आपल्याला कोणत्या 2 आलेखाचे। तर पहा इथं नाही उंची, पण या ठिकाणी उंची दिसते समान, 4 पदक आहेत। मग पहिली शाळा शाळा क्रमांक 1 आणि शाळा क्रमांक 4, शाळा क्रमांक 1 आणि शाळा क्रमांक 4, म्हणजे 1 आणि 4 शाळा क्रमांक 4, आणि प्रत्येक शाळेने किती पदकं जिंकलेले आहेत 4च। असं कुठं आहे बघा 1 आणि 4, तर पर्याय 1 आणि 2 दिलंय, 2 आणि 4 दिलेला आहे, 1 आणि 4 पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे। यानंतर पाहूया आपण आलेख
10वा, प्रश्न 10वा म्हणजे आलेख पण 10वा आहे. या पण आलेखावर 3 प्रश्न विचारलेले आहेत. सोबतच्या स्तंभालेखामध्ये किंवा स्तंभालेखात एका वर्गातील विद्यार्थ्यांचे आवडते खेळ दाखवले आहेत आणि पुन्हा त्याच्यावर प्रश्न आहेत. आता आपण पाहूयात खेळ कोणकोणते नाव आहेत. बघा, एक्स अक्षावर आपल्याला खेळांची नावं दिलेली आहेत. कॅरम, क्रिकेट, खो खो, कबड्डी आणि बुद्धिबळ. आणि वाय अक्षावर किती विद्यार्थी ते खेळ खेळतात त्यांची विद्यार्थी संख्या दिलेली आहे. मग प्रमाण 4चं घेतलेलं आहे. 4, 8, 12, 16, 20, 24 असं लिहिलेलं आहे. तर आपण अगोदर आलेखाची माहिती आपण आपल्याला पाहिजे तशी तयार करून घेऊया. पहिला या ठिकाणी मी खेळांची नावं लिहिलेली आहेत, तुम्हाला दिसत आहेत. मग बघा, कॅरम खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बघूयात आपण. इथं बघा बरं, उंची 4च्या वर आहे आणि 8च्या खाली आहे, दोन्हीच्या मधात आहे. म्हणजे नक्कीच किती आहे कॅरम खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या? 6. किती आहे? 6. त्यानंतर आपण बघूया क्रिकेट. बघा, क्रिकेटचा स्तंभ फार उंच गेला आहे. सगळ्यांनाच क्रिकेटचा छंद आहे, क्रिकेट जरा जास्त खेळतात आहे की नाही. मग 20पेक्षा उंच आहे आणि 24पेक्षा खाली आहे, म्हणजे नक्कीच 22 विद्यार्थी संख्या आहे. त्यानंतर पुढचा खेळ आहे खो खो खेळणाऱ्यांची संख्या सुद्धा नीट जर पाहायला गेलं आपल्याला तर 8पेक्षा उंच आहे आणि 12पेक्षा खाली आहे, म्हणजे मध्येच आहे, म्हणजे 10 आहे. त्यानंतर आपण बघूया कबड्डी खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र बरोबर 8 दिसते आहे. त्यानंतर बुद्धिबळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बघा 4पेक्षा अधिक आहे आणि 8पेक्षा कमी आहे, म्हणजे 6 आहे. आता आपण माहिती तर जमा केली. आता या माहितीवर आधारित काय प्रश्न आहेत ते पाहूयात. चला, पहिला प्रश्न पाहूयात काय आहे तो. कोणते 2 खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या समान आहे? आलेखात बघूया आपण. हे बघा, उंची स्तंभाची इथं आणि इथं सारखी आहे, इथं आणि हे बघा हे इथं आणि इथं सारखी आहे. मग कोणते खेळ आहेत? हा आहे कॅरम आणि हा आहे बुद्धिबळ. आपल्याला पर्यायामध्ये पाहावं लागेल कॅरम आणि बुद्धिबळ. तर कुठं आहे कॅरम आणि बुद्धिबळ? आणि या ठिकाणी मी संख्या काढलेली आहे. तिथं पण तुम्ही पाहिलं तर बघा, बुद्धिबळला 6 आहेत आणि कॅरमला पण 6 आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक ए मध्ये आहे कॅरम आणि बुद्धिबळ, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर दुसरा प्रश्न पाहूयात आपण. काय आहे प्रश्न पहा. एकूण किती विद्यार्थ्यांना खो खो आणि कबड्डी खेळायला आवडते? आपल्याकडे आलेख दिसतो आहे. खो खो, हे बघा खो खो किती विद्यार्थ्यांना खेळायला आवडतो? तर नक्कीच 10. बघा, खो खो आवडणारे विद्यार्थी किती आहेत? 10. आणि कबड्डी आवडणारे बघा बरं, ही उंची पहा 8, म्हणजे कबड्डीवाले 8 कबड्डी खेळ आवडणारे. मग एकूण किती आहेत म्हटलंय? मग ह्या दोघांची काय करावं लागेल? बेरीज. 10 आणि 8 18. कुठं आहे बघा बरं 18? पर्याय क्रमांक डी मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर पुन्हा आणखी प्रश्न सोपा आहे. सर्व विद्यार्थ्यांमध्ये कोणता खेळ सर्वात जास्त आवडता आहे? लगेच लक्षात येईल तुमच्या. ज्याचा स्तंभ मोठा उंच तो खेळ सर्वांना सर्वात अधिक आवडणार आहे. म्हणजे पहा, स्तंभ कोणत्या खेळाचा उंच आहे? क्रिकेट. म्हणजे सर्वात जास्त आवडणारा खेळ कोणता आहे? क्रिकेट. किती विद्यार्थ्यांना विचारलं नाही आपल्याला, पण सर्वात जास्त आहे पर्याय क्रमांक सी. आणि किती जरी म्हटलं असतं तर 20पेक्षा जास्त आणि 24पेक्षा कमी दोन्हीच्या मध्ये आहे, म्हणजे किती आलं असतं समजा 22 विद्यार्थ्यांना, पण विचारलंच नाही आपल्याला. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर आपण पाहूयात प्रश्न क्रमांक 11, म्हणजे आलेख 11 आहे. सोबतच्या रेषालेखात एका बसने वेगवेगळ्या कालावधीत आक्रमिलेले अंतर किमीमध्ये दिले आहे आणि त्यावर प्रश्न आहेत. हे पहा, आतापर्यंत स्तंभालेख पाहिले, हा मात्र कसला आलेख दिलेला आहे? रेषालेख. आणि त्या रेषालेखावर सुद्धा आपल्याला 2 प्रश्न विचारलेले आहेत.
तर पहा रेषालेख आणि त्यावरील प्रश्न जेव्हा आपण सोडवतो त्यावेळी थोडीशी काळजी करण्याची गरज असते. कोणती? तर पहा जिथं जिथं डॉट दिसतोय का ते करेक्ट पट्टीनं जोडून घेण्याचा प्रयत्न करायचा. हे पहा मी असं डॉट म्हणण्यापेक्षा असं डायरेक्टली जोडून दाखवतो डॉट डॉट करण्यापेक्षा, आणि तोच डॉट उभ्या म्हणजे ही स्थिती किती वाजताची असेल? हे बघा 8 वाजताची असेल, असं क्लिअर लक्षात येतं आपल्या. त्यानंतर आधी उभे जोडतो मी 9 वाजता, यानंतर 10 वाजता, त्यानंतर 11 वाजता पण दिलेला आहे, 10:30 वाजता पण हे बघा. त्यानंतर मात्र आपल्याला या ठिकाणी थोडंसं आलेखाच्या इथं जर पाहिलं तुमच्या लक्षात येईल, इथं थोडंसं पुढच्या बाजूला इथं काही नाही दिलेलं, पुढं मात्र असं या ठिकाणी पण पाहिलं या वेळेत तर इथंच आहे. त्यानंतर बरोबर 11:30 वाजता हे बघा. हे थोडं बघण्यातला हे झाला का अडचण होती आपली, बघण्यात थोडीशी चूक झाली की मग उत्तर चुकणार आहे असं. तसंच आता प्रत्येक आडवी पण ही जोडून घ्यावी लागणार आहे आपल्याला. त्यानंतर बघा खरं असं जोडून घेण्याची म्हणजे तुमचं जर निरीक्षण क्षमता चांगली असेल तर तुम्ही असं सगळं करण्याची गरज पण नाही. पण बघा आता मात्र आपला प्रश्न चुकत नाही असं जर केलं तर. आता बघा प्रश्न काय विचारलेला आहे, बस थोडा वेळ थांबली होती हे कोणत्या कालावधीने दर्शविले आहे. बघा आता बस कुठे थांबली होती रे, हे बघा इथं एक डॉट दिसतो आहे आणि इथं एक डॉट दिसतो आहे, म्हणजे या कालावधीत बस एवढ्या वेळात त्याच ठिकाणी होती, पुढे गेलेली आहे का? नाही. मग तो कालावधी कोणता आहे? सकाळचे 10 ते 10:30, सकाळचे 10 ते 10:30 असं कुठं दिसतंय आपल्याला पर्यायामध्ये? 10 ते 10:30, इथं 8 ते 9 आहे, इथं आहे 10 ते 10:30, इथं बरोबर आहे, इथं 10:30 ते 11:30 आहे. हे नाही आणि ठरवता येणार नाही म्हटलंय, पण येतो ना या ठिकाणी बस बघा 10 वाजता पण इथंच आहे, 10:30 वाजता पण इथंच आहे, म्हणजे ती पुढे गेली का? नाही. म्हणजे 250 किलोमीटरवरच आहे ती, म्हणजे या ठिकाणी ती थांबलेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. त्यानंतर पहा सकाळी 9 AM म्हणजे सकाळचे 9 ते सकाळचे 11:30 या कालावधीत बसने किती अंतर पार केले असं म्हटलंय. सकाळचे 9 हे पहा 9 वाजता बस किती किलोमीटर अंतरावर होती? हे बघा 9 हे 9 किती किलोमीटर अंतरावर होती? 9 वाजता 150 किलोमीटर अंतरावर होती. सकाळी 9 वाजता किती किलोमीटर अंतरावर होती? 150. आणि पुन्हा कुठपर्यंत म्हटलंय? 11:30. बघूया 11:30ला, हे बघा 11:30 वाजता ती बस कुठं आहे? 300 किलोमीटर अंतरावर आहे. 11:30 वाजता कुठं आहे ती? 300 किलोमीटर अंतरावर आहे. मग किती अंतर कापले असं म्हटलंय? पार केले, कापले, गेले, आक्रमिले, हे शब्द एकच. मग आपल्याला काय करावं लागेल? 300 मधून 150 वजा करावं लागेल. आणि जर आपण 300 मधून 150 वजा केले तर किती येतं? 150 म्हणजे 150. मग किती किलोमीटर अंतर पार केलेलं असेल? 150 किलोमीटर. असं कुठं आहे? पर्याय क्रमांक सी म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. आलं लक्षात? सोपे प्रश्न असतात, सोपे प्रश्न असतात. आलेखावरचे प्रश्न सोपे. यानंतर आपण पाहूयात आपल्या स्वाध्यायामधील 12वा आलेख, आणि या आलेखावर पण 3 प्रश्न विचारलेले आहेत. हा पण रेषालेख आहे. पहा काय विचारलेला आहे. सोबतच्या रेषालेखात एका कंपनीला 2015 ते 2020 या कालावधीत झालेला नफा कोटी रुपयामध्ये दिला आहे. आता प्रश्न यावर आलेखाचं निरीक्षण तर आपल्याला करावंच लागेल. हा रेषालेख आहे. पहा 16ला 40 कोटी नफा होता, पुन्हा वाढलेला आहे 17ला,
पुन्हा खाली 15ला 40 कोटी होता, 16ला वाढला, 17ला कमी झाला, 18ला वाढला, 19ला पुन्हा वाढत गेला आणि 20ला कमी झाला. आलेख वर गेला की नाही वाढला आणि आलेख खाली आला की नाही कमी झाला. आता मग आपण प्रश्न पाहूयात. कोणत्या वर्षामध्ये नफा घसरला? घसरला म्हणजे कमी झाला. घसरला म्हणजे काय झाला? घसरला म्हणजे कमी झाला. घसरणे म्हणजे कमी नफा. आता बघूयात आपण. मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणाहून 2015चा 40 कोटीचा 16ला वाढला, पण 17ला मात्र कमी झाला. म्हणजे काय येणार आहे? 2017 एक येणार आहे कमी झालेला. पुन्हा त्यानंतर 2018ला वाढलेलाच आहे, 2019ला पण वाढलेलाच आहे, पण 2020ला कमी झालेला आहे. आलेख खाली आला म्हणजे 2017 आणि 2020ला नफा काय झालेला आहे? घसरलेला आहे. म्हणजे असं कुठं आहे पर्यायामध्ये? 2017 आणि 2020. इथं 17 आणि 19 दिलेलं आहे, चुकीचं आहे. 19 आणि 20 दिलेलं आहे, चुकीचं आहे. 2020 आणि 2017 म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर बरोबर आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 2. 2016 व 2018 या वर्षामध्ये एकूण किती नफा झाला? 2016 कुठं आहे? या ठिकाणी 2016 आहे. हे बघा, हे 2016. मग जर आपण पट्टी जर लावून पाहिलं असं तर 2016चं काय येणार आहे? तर बघा तुमच्या लक्षात येईल 55 कोटी नफा झाला आहे. 2016ला किती झाला? 55 कोटी. आणि पुन्हा कुठं म्हटलेलं आहे? 2018. 18चं कुठं दिसत आहे? हे बघा 18ची सरळ आहे म्हणजे हा बिंदू. म्हणजे 18ला किती नफा झाला आहे असं पट्टीनं थोडंसं काळजी करायची, नाही तर थोडं पण चुकलं का पर्याय असतो. हे बघा असं इथं जर पाहिलं आपण तर किती झालेला आहे नफा? 65 कोटी. मग 55 कोटी आणि 65 कोटी यांची जर बेरीज केली, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 6 आणि 5 11 आणि 1 12, म्हणजे 120 कोटी नफा झालेला आहे. मग बघा बरं 120 कोटी कुठं आहे? 105, 115, 120 पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर शेवटचा प्रश्न, स्वाध्यायामधील पण शेवटचा, या आलेखावरील पण शेवटचा. 2019 या वर्षापेक्षा 2017 या वर्षात नफा किती कमी झाला? आपल्याला बघावं लागेल 2019ला किती झालेला आहे. हे पहा 2019 हे, आणि ही जर अशी पट्टी लावली 2019ला तर आपल्याला बरोबर 70 कोटी दिसत आहे. किती? 70. म्हणजे 2019ला 70 कोटी नफा झालेला आहे, 70 कोटी. आणि त्यानंतर कधी विचारलेलं आहे? 2017ला नफा किती कमी झाला म्हटलं. 2017ला जर पाहिलं, हे बघा आता 2017 हे सरळ मी पट्टी धरली तरी तर 45च दिसत आहे आपल्याला. किती दिसत आहे? 45. हे पहा असं सरळ पाहिलं तर 50च्या आणि 40च्या मध्ये म्हणजे 45 कोटी झालेला आहे. मग किती कमी झाला? तर आपल्याला 70 मधून काय करावं लागेल? 45 वजा करावं लागेल. 10 मधून 5 कमी केले तर 5, आणि 6 मधून 4 कमी केले तर 2, 25 कोटी. मग 25 कोटी नफा कमी कुठं आहे? तर बघा 20 कोटी, 25 कोटी, 10 कोटी आणि 15. आपला 25 कोटी आला म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. तर आज आपण अशा प्रकारे स्वाध्यायामधील 12व्या प्रश्नापर्यंत, 12व्या आलेखापर्यंत सर्व प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहेत. तर जवळपास आलेखावरील 30पेक्षा जास्त प्रश्न आपण स्वाध्यायामध्ये, काही आलेखावर 3 प्रश्न आणि काही आलेखावर 2 प्रश्न होते. नक्कीच 30पेक्षा जास्त आपण प्रश्न अभ्यासले आहेत आणि अतिशय सोपे प्रश्न असतात, याचा मार्क आपला गेला नाही पाहिजे. आलं लक्षात? तर आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.